लेकराचे हित लेकराचे लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे हित लेकराचे लेकराचे हित लेकराचे हित वाह्य माऊलीचे चित्त वाहे बाबुलीचे चित्त आईश कडबड्याचे कडबड्याचे आईश कडबड्याचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याचे जाते आईसी कळवळ्याचे जाते लेकराचे लेकरा लेकराचे येता वाहे बाबुलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आईश कडबड्याचे जाती आईचे कडबड्याचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याचे जाते आईसी कळवळ्याचे जाते हे करीला बिन प्रीती करीला बिन जिला गेला बिन करला बिन करला बिन प्रीती ऐशी कळवळ्याचे जाती जाती ऐशी कळवळ्याचे लाभाविन प्रीती करी लाभाविन प्रीती
विण प्रीती 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 करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याचे जाती ऐसी कळवळ्याचे जाती 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 चला विठ्ठला 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 हरी विठ्ठला विठ्ठला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व साहे ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती कैलाशी राणा शिवचंद्र मोळी गणेंद्र गाथा मुकुटे जगाडे कारुण्य सिंधू दुःखहारी तुझवीन शंभो पद कोण तारी शरश्चंद्र बिंब वनं चारुहासं वसत् कुंडलं कंदुंड सत्तान जपारागबिंब धरम कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासन पदाम्बोजते इंद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमर्तं भजे मणे मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुत्तमं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली
न त्या गीता दिव्य लोकाशी नेली. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे. मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. या खेडगावचे भूमिपुत्र श्री सुखदेवजी अमृषी टकले यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती वैकुंठवासी अरुणाबाई सुखदेव टकले यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव भारत सुखदेव टकले, सुनबाई, दुसरे चिरंजीव श्रीकांत भारत टकले आणि मुलीचं काय नाव आहे संगीताताई, असे ही 3 अपत्याला जन्म देऊन त्यांचं जीवन घडवणारी माता सौभाग्यवती वैकुंठवासी अरुणाबाई सुखदेव टकले यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तथा प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि आई हे काय आहे हे सांगणारा अभंग आहे. विठ्ठला 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 या कार्यक्रमाच्या निमित्ताने या टकले परिवाराचे सर्व इष्टमित्र, सखे, सोयरे, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ खेड, भजनी मंडळ डिकसळ, भजनी मंडळ खडकी, भजनी मंडळ येडशी, अजून कोण आहे, भजनी मंडळ कोडगाव, पापा महाराज आणि भजनी मंडळ येडशी म्हणलं आणि दोन्ही मृदंगाचार्य कुरुन महाराज आणि देशमुख महाराज साऊंड सिस्टीमवाले, शूटिंग करणारे पण नाही राहिले विनेकरी, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाचं आपल्याला छोटंसं चिंतन नियोजित वेळेत 12 वाजेपर्यंत चिंतन करायचं आहे. या निमित्ताने या परिवाराचे सर्व संबंधित मंडळी उपस्थित झालेले आहेत. मी नेहमी सांगत असतो की आपण महाराष्ट्रीयन माणसं आहोत आणि आपण महाराष्ट्रीयन माणसं दोन्ही गोष्टीला मानणारे आहोत. एक कर्मालाही मानणारे आहोत आणि संप्रदायालाही मानणारे आहोत. संप्रदायाला का मानणारे आहोत? कारण महाराष्ट्राची जडणघडण म्हणजे संत परंपरेने आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणून संत परंपरेला मानणारे आहोत. आणि हे खेडगाव तर असं आहे, हे खेडगाव म्हणजे वारकऱ्याचं अगदी गाव. वैकुंठवासी पूज्य रामकृष्ण भाऊ येडशीकरांचं हे लाडकं गाव. खेड म्हणजे अतिशय टाळकरी आणि वैकुंठवासी पूज्य रामकृष्ण भाऊच्या शिस्तीत संप्रदायाची चाकोरी धरून वास्तवतेला महत्त्व देणारे आणि पांडुरंगाची निष्ठावान सेवा असणारे हे गाव असल्यामुळे आपण संत परंपरेला मानणारे आहोत. आणि ज्यांच्या निमित्ताने सेवा होणार आहे त्या घराचा विचार केला तर मला सुखदेवजी सांगत होते की आमच्या या घराण्यात एकही माणूस बिनमाळकरी नाही. नातवंडासहित सगळे माळकरी आहेत. हे कशामुळे सांगायचं तर पाहुणे रावळ्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं. अलग लक्षात एकही माणूस बिगर माळकरी नाही असं संस्काराचं गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण संत परंपरेला मानणारे आहोत म्हणून आपण भजन कीर्तनाच्या रूपाने श्रद्धांजली वाहत असतो.
आणि आपण कर्माला मानणारे आहोत, त्याच्यामुळे विधी रूपाने पिंड तर्पण आदी मानणारे आहोत. अलीकडे कधी कधी याची पण खूप चेष्टा केली जाते. आपण इथं नैवेद्य दाखवल्यावर वर देवाला पोचल का? हे बघा, मोठी माणसं कुणाच्या टीकेकडे का लक्ष देत नसतात? त्याची 4 कारण असतात. एक कारण असते की कोणाची जी टीका होती मोठ्या माणसाची, त्याच्यात काही वेळेला अज्ञानाने टीका होते, काही वेळेला गैरसमज झाल्यामुळे टीका होते, काही वेळेला द्वेषाने टीका होते आणि काही वेळेला स्वार्थाने टीका होते. मोठी माणसं झालेल्या टीकेतली वास्तवता लक्षात घेत असतात. जर चूक असेल तर ते सुधरून घेतात, नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतात. काही गोष्टी, काहींची टीका ही अज्ञानाने होत असते. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सेतू बांधण्यासाठी समुद्राच्या तीरावर गेले आणि 3 दिवस राहिल्यानंतर समुद्र काही वाट देत नाही, त्यावेळेला समुद्राला प्रार्थना केली. समुद्र मूर्तिमंत रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही प्रार्थना केली पण म्हणले तुम्ही माझ्या वंशातले आहात, आणि ज्याला त्याला आपल्या वंशात एखादा चांगला माणूस निर्माण झाला तर स्वाभिमान असतो, परंतु मला तुमच्या तोंडाकडे बघायची सुद्धा इच्छा नाही, आणि तुम्ही माझ्या वंशातले ते म्हणून घेण्याची मला अक्षरशः लाज वाटते. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, काय चूक झाली आमची? म्हणजे आता तुम्हाला आमच्या तोंडाकडे सुद्धा बघू वाटत नाही आणि आमचं नाव घेणं तुम्हाला कमीपणा वाटतो. नेमकं असं काय आमच्याकडून चूक झाली? म्हणे, अरे आपलं रघुकुळ आहे आणि या रघुकुळात तुम्ही 2 वीर असताना पत्नीचं हरण होतंय, त्यावेळेला तुम्ही काय जेवत होते का? त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, मोठी माणसं आरोपाचं समाधान विचारानं करत असतात आणि अडाणी माणसं आरोपाचं समाधान गाली गलोच म्हणतात त्याला, शिव्या गायीने हाणामारीने करत असतात. ते तसं नाही. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला आम्ही सीतेला वनवासात, सीता बरोबर आली, सीतेला वनवासात जायचं सांगण्यात आलेलंच नव्हतं, पण पातिव्रत्याचं धर्मपालन करण्यामुळे पतीसोबत स्त्रीनं राहायला पाहिजे म्हणून सीता आल्या होत्या. एक. परंतु ज्या वेळेला मायावी हरिण ओरडत होतं त्यावेळेला सीतेनेच हट्ट केला की मला हरणाची कातड्याची चोळी पाहिजे, म्हणून प्रभू रामचंद्र गेले. पण प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, मी जरी तिकडे गेलो तरी सीतेच्या रक्षणाकरता तुला थांबलं पाहिजे. पण लक्ष्मण थांबले, पण त्या मायावी हरणाने ओरडाओरडे केले की माझं असं झालंय, मला मारायला लागलेत, म्हणून लक्ष्मणा धाव, असं मायावी आवाज काढला. म्हणून सीतेने सांगितलं, अहो प्रभू आहे अडचणीत आहेत, तुम्ही जा. लक्ष्मणाला माहीत आहे की रामाला कोणीच असं म्हणजे रामाचा वध कुणीच करू शकत नाही. त्यावेळेला तुम्ही भाभी काही काळजी करू नका असं म्हटलंय. पण सीतेने सांगितलं, नाही नाही, तुमच्या मनात पाप आलाय, त्याच्यामुळे तुम्ही तिकडे जायला गेलात. तेव्हा लक्ष्मणाने सांगितलं, भाभी तुम्ही म्हणतात ठीक आहे, मी जातो, पण मी एक रेषा ओलांडून देतो. त्या रेषेच्या बाहेर जाऊन त्याला म्हणतात लक्ष्मण रेषा. नेहमी माणसं म्हणतात जरा लक्ष्मण रेषा त्यानं ओलांडली बघा, म्हणून त्याला त्रास झाला. अलग लक्षात, तुम्ही जाऊ नका असं सांगून लक्ष्मण रेषा ओलांडली. तेवढ्यात रावण संन्यासाचं रूप घेऊन आला. सीतेनं जर लक्ष्मण रेषा ओलांडली नसती तर सीतेचं हरण झालं नसतं. आम्ही कुठंच चुकलो नाही, फक्त सीतेला धर्म करण्याची भावना आडवी आली. त्यावेळेला समुद्राने सांगितलं, मला माहीत नसल्यामुळे मी तुम्हाला बोललो. कधी कधी अज्ञानाने लोक टीका करत असतात. एक, कधी कधी कुणीतरी गैरसमज करून दिलेला असतो म्हणून लोक टीका करत असतात. आपल्याला माहिती आहे सुंद आणि उपसुंद आहे की नाही. हे काय दोघं बंधू एकमेकाला विचारून काहीच विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते. पण ती तिलोत्तमा आली आणि तिने उगाच एकाच्या कानात जाऊन कानाजवळ जाऊन असं केलं. ती मला काय म्हणली, ती मला काहीच म्हणली नाही. मग त्यांचा जो गैरसमज झाला त्याच्यात ते दोघांची मारामारी झाली आणि दोघं पण मेले. म्हणजे कधी अज्ञानाने टीका होत असते, कधी गैरसमजाने ती टीका होत असते, कधी द्वेषानं टीका होत असते. द्वेषानं कधी टीका होते, ज्यावेळेला
गोकुळामध्ये कृष्ण आणि बळीरामदादा दोघंही होते. राम अवतारामध्ये शेष लक्ष्मण झाले होते. 14 वर्षाचा उपवास केलेला होता. मग पुन्हा अवतार घ्यायचं म्हटल्यानंतर भगवंतांनी सांगितलं शेषाला चला अवतार दो. शेषांनी सांगितलं तुमचे आम्हाला वाईट अनुभव आहेत. 14 वर्षावरही केले उपोषण, सोशिले अरण्य तुम्हा सवे. 14 वर्ष झाले आम्ही उपवास केला आणि तुमच्याबरोबर 14 वर्षे जंगल सहन केलं, आता नको. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं त्यावेळेला तुम्ही धाकटे होतात म्हणून जमलं, असं करावं लागतं. ह्या अवतारात तुम्ही थोरले व्हा, म्हणजे मग मी तुमची आज्ञा पाळीन. शेषाला वाटलं काही हरकत नाही. मग बळीरामदादा हे शेषाचे अवतार आहे की नाही, शेष बळीभद्र असं वर्णन आलेलं आहे अभंगामध्ये. ते झाले न भगवान श्रीकृष्ण परमात्मा धाकटे झाले. परंतु तुम्ही लहान असा की मोठे असा, समाज हा कर्तृत्वान माणसाचं कौतुक करत असतो. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जास्त कौतुक व्हायला लागलं. मग बळीरामदादाला म्हणले, विचार केला धाकटं होऊन बी तीच आणि थोरलं होऊन बी तीच. मग एखादा माणूस जर आपल्यापेक्षा मोठा व्हायला लागला तर कारण नसताना त्याच्याविषयी द्वेष निर्माण होत असतो माणसाच्या मनात. आणि हे काय म्हणून महाराज लग्नात 4 सुना असल्या तर सारखी लुगडी घ्यावं लागते त्यांना. हां, काटापात्राला एकीचं हलकं आलं ते आलं. आणि सासऱ्याने लग्न झाल्यावर म्हणलं का नाही मला चहा करून जा की तिच्याकडं, जरीच्या साडीवाल्याकडं. मी काय आहे, मी आहे भिकाऱ्याची घरात तुमच्या पुढली नाही जमत. कुठल्याही गोष्टीत सारखेपणा लागतो, लक्षात ठेवा. आणि जर कमी जास्तपणा झाला की द्वेष निर्माण होतो, म्हणून माणूस टीका करतो. आणि चौथी गोष्ट कशी असते, स्वार्थाने माणूस टीका करत असतो. एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल आणि त्या गोष्टीवर जर त्याची इच्छा असेल तर माणूस त्याची टीका करत असतो. हे टीकेचे 4 कारण असतात. म्हणून आपण या ठिकाणी पाहतो की आपल्या धर्मसंस्कृतीला नावं ठेवणारा वर्ग आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आपण काही जरी केलं तरी तो नावच ठेवतो. आपण श्राद्ध केलं तरी नाव ठेवतो, आपण सत्यनारायण घातला तरी नाव ठेवतो, आपण पंढरपूरच्या वारीला गेलं तरी नाव ठेवतो, आपण भजन केलं तरी नाव ठेवतो. ते द्वेषामुळे नाव ठेवतो. एका गावात मोठा सप्ताह झाला आणि मोठा सप्ताह झाल्यानंतर जे सप्ताह करणारे लोक त्याला ते काही लोक शिव्या देत होते. मी त्यांना म्हणलं का शिव्या देतात, काय वाईट केलं? त्यांनी चांगलं केलं मग करण्याबद्दल नाही, पण त्यांनी सप्ताह केलं मग गाव त्यांचं कौतुक करायला लागले आणि आम्हाला गावानं उपेक्षा केली. त्याच्यामुळे 4-2 शिव्या हाबाडल्या. मी तेवढंच समजलं. म्हणजे काय, कधी कधी माणसं द्वेषाने टीका करत असतात आणि म्हणून मोठी माणसं त्या टीकेकडे कधीच लक्ष देत नसतात. मी कशासाठी बोलतोय, श्राद्ध केलं नैवेद्य दाखवला तर लोक काय म्हणत असतात, मी तो नैवेद्य दाखवल्यावर वर काय स्वर्गात त्या मिळू शकतो का, त्याला मिळेल का नैवेद्य तिथं? हां, म्हणले आपल्या नदीला असं पाणी शिपलं म्हणजे काय माळावर ज्वारीला पाणी मिळत असतं का? उदाहरणं तर कुठं बी कशी फिरवीत असतात. उदाहरण हे माळावरची दगड आहे, जिकडून जमल तिकडून बसवायचे. ते गावंड्याला माहिती असते चिप बसवायची का चिरा बसवायचा, जिथं जी बसल ती बसवायचं असतं, त्याला महत्त्व नाही. हे का करायचं असतं लक्षात ठेवा. कोणताही माणसाचा मृत्यू झाला की तो मनुष्य वर्षभर वायुरूपाने राहतो. कशाने राहतो? वायुरूपाने तोचा जीवात्मा राहत असतो. म्हणून तर आपल्याकडे वर्ष श्राद्ध करतात. दर महिन्याला मासिक घालतात, त्याला वायुरूपाने तो राहत असतो. आणि ज्या वेळेला आपण पिंड तर्पण करतो त्यावेळेला असे ते 2 पानं घेतली जातात. कशाची? खायची पानं असतात ना, त्याच्यावर तूप टाकतात आणि त्याच्यात विस्तवाला टाकतात आणि आपल्या संकल्पना समर्पित करतात. त्याचं कारण आहे त्या विस्तवातून निर्माण होणारा धूर हा वायुरूपानंच आहे आणि तो आत्मासुद्धा कसा आहे? वायुरूपानं आहे. मग वायुरूपानं असलेल्या आत्म्याला वायुरूपानं असलेली भावना आणि अन्न त्याला पोचत असतं आणि म्हणून ह्या गोष्टी करायच्या असतात. मी कशासाठी सांगतो, कधी आता अलीकडे माणसं 2-4 इयत्ता शिकले की त्याला वाटतं मी सरस्वतीचा बापच झालो, असं नाही. हां, ज्या गोष्टी ज्याला कळतात त्यालाच कळतात. डॉक्टरला कायदा औषध कळतं, कायदा कळत नाही. वकिलाला कायदा कळतो, औषध कळत नाही. आणि दोघाला बी घर बांधायचं कळत नाही, हे इंजिनियरकडे जावं लागतं. आपण शिकलो म्हणजे ज्या विषयात शिकलो तेवढंच कळालेलं आहे, बाकी कळालं नाही. आणि शिकलेल्या माणसाने लई हुशारपणात जायचं नाही. अलग लक्षात, त्याला तेवढीच गोष्ट कळाली. जास्त काही कलेक्टर जरी झाला, एका मंत्र्याची आई वारली पण ते लहानपणापासूनच परदेशात शिकायला होतं. आई वारल्यावर आलं, ते आल्यानंतर त्याला माहिती नाही विधी कसा आणि काय कसा. त्याने त्याच्या मित्राला सांगितलं की कसं करायची ती मला खोळवीत जा. मग त्याने सांगितलं असं ते पांघरावं लागते, घोंगडं हे करावं लागते, ती जात ते आपलं शिंकाळी धरावं लागते. गेले मग गेल्यानंतर त्यानं सारखं बस बघायचं. त्यानं म्हणायचं अजून एक फेरी घाल, अजून एक फेरी घाल, अजून एक फेरी झाली. मग 3री फेरी झाल्यावर त्याने म्हणलं आता काय करायचं, कोणाला
त्याने काय सांगितलं बोंबलायचं. मग त्याने सांगितलं हे बोंबललं. म्हणजे मंत्री जरी झाला तरी त्याला सरकार चालवत आहे आलं, पण आपल्या संस्कृतीची माहिती नसल्यामुळं कोणाचं तरी मार्गदर्शनच घ्यावं लागतं. म्हणून आपली संस्कृती कशी आहे ही आपण जाणली पाहिजे. या निमित्ताने ह्या गोष्टी करायच्या असतात, त्यांना त्या अर्पण करायचं असतं. दुसरी गोष्ट की एखादी संस्थेतला एखादा माणूस जर वारला, समजा एखाद्या कारखान्याचा डायरेक्टर वारला, एखाद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, एखाद्या सहकार संस्था असेल, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, याच्यातला एखादा सभासद जर वारला तर तुम्हाला सांगतो ती जागा पोटनिवडणुकीने भरता येते. पण कुटुंबातली व्यक्ती जर गेली ना ती जागा कशानंच भरता येत नाही. बस वडील गेले म्हणजे वडीलच गेले, ती पुन्हा माया जगात कुठेही तुम्हाला मिळणार नाही. ती जागा कोणीच भरून काढू शकत नाही. हां, आई गेली म्हणजे आईच गेली, पुन्हा तो मायेचा समुद्र जगाच्या पाठीवर कुठेच नाही. भाऊ गेला म्हणजे भाऊच गेला, मुलगा गेला म्हणजे मुलगाच गेला. कुटुंबातली एखादी व्यक्ती गेली की त्याची जागा कुणीही भरून काढू शकत नाही. आणि त्याच्यात आई हे तर सगळ्यात मोठं पात्र आहे, लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवर प्रेमाचा सागर कोण असेल तर आई असेल. म्हणून महाराज या ठिकाणी वर्णन करतात. म्हणून आज आईच्या श्राद्धाच्या निमित्ताने भारतजी असतील की श्रीकांतजी असतील, कन्या संगीत आहे, या सगळ्याला छत्र हरवल्यामुळे खूप मोठी सावली आहे. एक लक्षात ठेवा, कुटुंबामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोण असेल, महत्त्वाची भूमिका कोण असेल, आई. आई हे कुटुंबाचा कणा आहे. आणि वडील ह्या कुटुंबीय रथाचा सारथी आहे. ज्या रथाला सारथी नाही, मग अर्जुन जरी रथात बसला तरी अपयशच येईल. पण त्या रथात सारथी कृष्ण असेल तर 11 अक्षौहिणी सैन्याला मारू शकतो आणि पांडवाच्या पदरात विजय टाकू शकतो. बापाची भूमिका सारथ्यासारखी आहे. आणि आईची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. आई म्हणजे आईच आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजाला असं वाटलं, बघा आपण नेहमी करता सक्षमपणा पाहतो. साधं मुलाला कॉलेजला ॲडमिशन जरी घ्यायचं असलं तरी आपण बघतो चांगलं कॉलेज कोणतं, त्याची इमारत चांगली, स्टाफ चांगला, अभ्यास चांगला, तिथली मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी. म्हणजे आपला मुलगा ज्या शाळेत घालायचा आहे तो मुलगा चांगला घडवण्याचं सामर्थ्य ज्या शाळेत आहे आपण त्याच शाळेत मुलगा घालतो. पेरताना सुद्धा माळ रानावर कल्याण सोना आपण पेरीत नाहीत. हां, कुठं पेरतो? जे पीक घ्यायचे त्या पिकासाठी जी भूमी सक्षम आहे आपण तिथंच पीक घेत असतो. मुलीला मुलगा पाहताना सुद्धा कसा पाहतो? अलीकडं तर बाई नोकरदार बघायचा आहे. कशामुळे बघायचा आहे की रानात लिकीला काम करावं लागेल, त्याच्यापेक्षा घराच्या आत बसून फक्त TV बघावे आणि खाता खाता तिला झोप यावी, बाकी घरात दुसरं काहीच काम नसावं, अशी आईबाबाची इच्छा आहे. एक बाई म्हणली माझ्या महाराज सगळं चांगलं आहे. म्हणलं काय? माझ्यात भांड्याला बाई आहे, धुण्याला बाई आहे, दळायला बाई आहे, झाडायला बाई आहे. मग म्हणलं हे सगळ्या बाया ह्या कामाला असल्या तर तू कशाला? तू फक्त भांडायला बाई आहे घरात, ह्याच्यापेक्षा तुला उद्योगच नाही कोणता. मला सांगायचं कारण या ठिकाणी असे, मुलीला स्थळ पाहताना सुद्धा आपण सक्षम पाहतो. आपली मुलगी ज्याला द्यायची आहे तो मुलगा कसा आहे की आपल्या लेकीचा संसार सुखा समाधानात वैभवात चालू शकेल अशाला आपण मुलगी देतो. आणि मग म्हणतो आजवर होती आणि आमची नाता झाली. म्हणलाव का नाही? खरं बोला. हां, पोरीचे बाप काय म्हणले? आजवर होती आमची नाता झाली तुमची. कधी म्हणतो? त्याला खात्री वाटली. आणि मुलगी का रडती माहिती का तुम्हाला? हां, मला त्या नवरदेवाचा इतका राग येतो महाराज. पोरगी रडती, तिच्या आईच्या गळ्या पडून रडती, बापाच्या गळ्या पडून रडती, भावाच्या, बहिणीच्या, मैत्रिणीच्या, चुलत्या मालत्याच्या. पण एक सुद्धा नवरदेव असं म्हणत नाही इतके रडायला तर राहू द्या 4-8 दिवस पुन्हा नेऊ. हे पालत्या काळजाचे आहेत माझं उभं वाटतं खेटराने मला सांगायचं कारण असं आहे, मुलगी का रडत असते की आता आपला भविष्यकाळ आहे. हा भविष्यकाळ यशस्वी होतो का अपयशी ठरतो ह्याचं गणित कुणालाच नसतं. आणि मुलीला सासरी जाताना संसाराचा आनंद असतो पण भविष्यकाळाची शंका असते म्हणून मुलगी रडत असते.
हां तुम्ही फक्त रडणाऱ्या पोरीच घरी घेऊन आला, पण का रडते ह्याचा विचार नाही केला तुम्ही. असं का हो एखाद्याच्या लेकराला असं नाही करायला पाहिजे. आलं का लक्षात. मला सांगायचं कारण आहे की मग मुलीचा बाप सक्षम मुलगा पाहतो मुलीसाठी, तसं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात आपला उद्धार व्हायचा आहे, आपलं आत्मकल्याण व्हायचं आहे. आपलं आत्मकल्याण करण्यासाठी कोण सक्षम आहे, कोण सक्षम आहे की आपण त्यांची शरणागती केल्यानंतर ते आपला उद्धार करू शकतील. जगद्गुरु तुकोबराय एका अभंगामध्ये म्हणतात एक वेळ या दुःखा वेगळे दुरिताचे जाळी गगने दुरिताचे जाळे एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे मुगवरी, दुरिताचे जाळे मुगवरी. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे. दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, उगवणे. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. आठवीन पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबरायला वाटलं की आपण देवाची शरणागती करावी. जगद्गुरु तुकाराम महाराजा डोळ्यासमोर काही प्रसंग आले की नामदेव महाराज इतके जवळ असताना देवाच्या अखंड जया देवाचा शेजार तेही नामदेव महाराज संतांच्या दरबारात कच्चे ठरले आणि त्यांना विसोबा खेचराकडे जावं लागलं. नामदेव महाराजाच्या लक्षात आलं देवाकडे जाणं ही काय अंतिम परीक्षा नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, देव सद्गती देतो पण साक्षात्कार करत नाही. काय देव काय करतो, देव माणसाला सद्गती देतो, ती सुद्धा कशी, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देव सद्गती देतो पण देव साक्षात्कार देत नाही. आणि जर साक्षात्कार त्याला व्हायचा असेल देवाचा तर त्याला देवाजवळ राहून चालत नाही, त्याला संतांच्याकडे जावं लागतं. एक आणि जर नाहीच देवापासून हल्ला मग त्याच देवाला गुरु बनावं लागतं, त्याच्याशिवाय त्याला साक्षात्कार करता येत नाही. ही अडचण काय आहे, देवा जीवाला सद्गती देऊ शकतो पण साक्षात्कार नाही देऊ शकत. आणि मग तो साक्षात्कार व्हायचा असेल तर एक संताकडे जावं लागेल आणि देवालाच साक्षात्कार करायचा असेल तर देवाला गुरु बनावं लागेल. म्हणून कुरुक्षेत्रावर रथाचा सारथी म्हणून गेलेल्या भगवंताला अर्जुनाचं गुरु बनावं लागलं. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, हे अर्जुनाला देवाची शरणागती पत्करावं लागली. आणि माम शादी, मला शिकव देवा. ज्यावेळेला देवाने अर्जुनाचं गुरुत्व स्वीकारलं त्यावेळेला अर्जुनाला आत्मसाक्षात्काराचा विषय प्राप्त झाला. मग जगद्गुरु तुकाराम महाराज विचार करतात आपल्या कल्याणाचं ओझं, आपल्या कल्याणाची जबाबदारी कोणावर टाकावी की ज्याच्यामुळे आपलं कल्याण होईल. तर याचं उत्तर या अभंगामध्ये महाराज शेवटच्या चरणात देतात. तुका म्हणे माझे, 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 माझे, तुका म्हणे
तुम्हा संतावरी मोदेरा तुम्हा संतावरी मोधे तुम्हा संतावरी मोधे तुम्हा संतावरी तुम्हा संतावरी ओझे जगद्गुरु तुकोबराच्या लक्षात आलं. जिथं गेल्यानंतर आपला इन्कार होणार नाही हे ठिकाण म्हणजे संत आहे. आपण देवाकडे जर गेलो तर देव वशिल्याचं काम करत नाही. ज्याचे जैसे कर्म तैसे फल देतो ईश्वर. देव उद्धार करील, हरकत नाही. सज्जनाचा चांगुलपणाने उद्धार करील आणि दुर्जनाचा मारून उद्धार करील. देवाकडे दोन गोष्टी आहेत, घेऊनिया चक्रगदा हाची धंदा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. देव जो चतुर्भुज आहे ना, चारी हातामध्ये देवाच्याकडे चार वस्तू आहेत. दोन हातामध्ये, एका हातात चक्र आणि एका हात गदा आहे. एका हातामध्ये शंख आणि एका हातामध्ये पद्म आहे. शंकन पद्म कोणासाठी, गदान चक्र कोणासाठी? जो दुष्ट आहे त्याला मारण्यासाठी गदान चक्र. म्हणून कुंभकर्ण असेल, कंस असेल, रावण असेल, यांच्यासाठी गदा चक्र आहे, मारायचे. शिशुपाळाला चक्राने मारलं, अलग लक्षात. कुंभकर्ण रावणाधिकाला बाणाने मारलं आणि दुर्योधनासारख्याला आपल्या नाही पण दुसऱ्याच्या हातानं पण गदानच मारलं. असं चक्र गदा घेऊन दुष्टाचा संहार करत असतो. दुष्टाचं स्वागत देव कधीच करत नाही. आणि सज्जनासाठी देव काय करतो? संत जर समोर आले तर देव म्हणला त्यांची पूजा करण्यासाठी मी कुठं आहे आणि वेळेला काय करू? म्हणून शंखातलं पाणी आहे ते त्याच्या पायावर ओततो आणि हातामध्ये जे फूल आहे हातीचे नीला कमळे पुजूतया ते. अशा पद्धतीची देवाची पद्धत आहे. पण संतांची पद्धत मात्र वेगळी आहे. संतांची पद्धत काय? वरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाची अंगी. अपकारी माणसाला सुद्धा उपकार करणं हा संतांचा जीवनातला एक प्रकार आहे. कसं आहे, कधी मी मगाशी सांगितलं, आपल्यापेक्षा कोणी मोठा व्हायला लागला की त्याचा द्वेष होतो. आपल्यापेक्षा कोणाचं थोडं कौतुक व्हायला लागलं की त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. एक परिसाचा तुकडा घरात आणून ठेवला, सगळे लोक त्या परिसाचं कौतुक करायला लागले. मग घरात असणारी लोखंडाची पार होती, लोखंडाची कुऱ्हाड होती, लोखंडाच्या पासा होत्या, लोखंडाचे फारुळे होते, लांबचे लांब लोखंडाचा नांगर होता. हे सगळे म्हणले अरे आपण आयुष्यभर ह्यांच्या शेतात त्यांची सेवा केली आणि कुठं काल परवा ते पैसा आला नाही तर सगळे त्याचंच कौतुक करायला, त्याचीच पूजा करायला. सगळ्याला राग आला. मग काय करायचे म्हणले, ह्याचं अस्तित्व ह्याला मारून टाका म्हणले, त्याशिवाय भागणार नाही. मग त्याच्यामध्ये एक लोखंडाचा तुकडा होता. त्याने सांगितलं मी ह्याला संपूर्णच टाकतो म्हणला. आणि त्यानं काय केलं, जी उडी मारली ती परिसाच्या त्या तुकड्यावरच उडी मारली. उडी मारल्यानंतर ते चक्काचूर झाला. त्यावर लिहितात वरी फोडावया लागी लोह मिळो का परिसाची अंगी. त्या परिसाचे तुकडे तुकडे झाले, पण तुकडे होताना त्या लोखंडाचं ते सोनं करूनच गेलं मला. हा कोणाचा स्वभाव आहे? परिसाचा. तसं संतांच्याकडे जातीचं बंधन नाही, कशाचं बंधन आहे, तुम्ही किती अधिकारी आहेत काही नाही. वाल्या कोळी आला तरी नारद त्याला वाल्मिकी ऋषीच बनवत असतात. हा संतांचा एक पायंडा आहे. पण जगद्गुरु तुकोबारायला वाटलं आपल्या कल्याणाचं तसा विचार केला. महाराज म्हणतात, आपल्या सर्वांची भूमिका घेऊन बोलतात, मी तर अनाथ अपराधी तुझी मी आठवली नाही कधी वाची कृपाणी माया बापा नाही ऐकले गायले गीत झालेला धरले लावले पुराण संतले बैसले संत केली अनेक गोष्टी सांगितल्या. तेवढी माझी काही योग्यताच नाही. मग देवाकडे गेलं तर योग्यतेचं माप आहे, ज्ञानाकडे गेलं तर विवेक वैराग्य समाधी षटक हे पात्रतेचं माप आहे. तुम्ही योगाकडे गेलात तर यम नियम प्राणायाम प्रत्याहार अहिंसा ध्यान धारणा ब्रह्मचर्य परिग्रह इत्यादी साधनाचं माप आहे. तुम्ही कर्माकडे गेलं तर अथातो कर्म जिज्ञासा, योगाकडे गेला तो अथातो योगानुशासनम, ज्ञानाकडे गेला तो अथातो धर्म जिज्ञासा कर्म जिज्ञासा. अशा प्रकारची प्रत्येकाकडे पात्रता आहे. पण आपल्या कुठल्याही पात्रतेचा न विचार करता
आपलं कल्याण करण्याची जबाबदारी आपण कोणावर टाकावं लागेल? कैमी उद्धार पावेल, कैमी उद्धार पावेना, कैमी उद्धार पावेला, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसे तुम्ही करा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेला, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेला, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. एवढंच ठिकाणी हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय. संत हेच अशा प्रकारचं जीवाच्या उद्धाराचं ओझं टाकलं तर जीवाचा उद्धार करण्यासाठी सक्षम दयाळू असं संत हे व्यक्तिमत्व आहे. मग ते संत आहेत, मग हे कसे ओळखावे हे सांगू का? संसारी माणसाला संत कळतच नसतात. काय असतं? कळत नसतात, नाही कळतच नसतं. कारण आपली दृष्टी व्यावहारिक असते. आपण पाहताना व्यवहारानं पाहतो. कसं पाहतो? एखादा महाराज जर फॉर्च्युनर गाडी त्याची असेल, जर जास्तच प्रसिद्धी असेल, तर ज्याच्या घरी यायचे ते लगेच 10 लोकांना सांगतं आमच्याकडे महाराज येणार बरं का, ह्या आमदाराला बोलावं, त्या खासदाराला बोलावं, ह्या मोठ्या माणसाला बोलावं, सोपा शेट आमका सांग सगळं तयार व्यवस्थिशीर असतं. का? ती त्याच्या भौतिक गोष्टीला भारावत असतं. त्याचं आत्मिक त्याचा अधिकार कळत नसतो. आपल्या वैकुंठवाशी रामकृष्ण भाऊ असतील, वैकुंठवाशी सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज असतील, वैकुंठवाशी पूज्य नागनाथ महाराज, माऊली महाराज, संत गुरुबा काका, ज्ञानोबा, हे संत आहेत ना. अहो तुम्हाला आम्हाला कळत नाहीत हे सोडून द्या. आळंदीच्या लोकांना ज्ञानोबा तुकोबा कळले नाही. याच्या पुढे जाऊन सांगू का? पैठण हे दक्षिण काशी आहे. पैठणच्या पंडिताला ज्ञानोबा कळले नाही. म्हणले मग हे ह्याचं नाव ज्ञानात, आमच्या रेड्याचं नाव सुद्धा काय? ज्ञान आहे. बरोबर आहे ना? कळतच नसतात. त्याचं कारण आपली नजर ही व्यवहाराची असते. जरा पुढे जाऊन सांगू का? कळतच नसतात. नाथ महाराज भानुदास म्हणजे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. नाथ महाराज महाविष्णूचे अवतार. पण त्यांचा मुलगा साधा नाही, बिनभाषण्या नाही, तो पंडित होता, काशीला शिकून आलेला. त्या हरिपंडिताला आपला बाप संत हे वाटलं नाही. हा, म्हणून कोणत्याही नजरेने पाहिलं, व्यवहारातली माणसं संताकडे व्यवहाराच्या नजरेने पाहतात. एखादा मोठा संपत्तीवाला महाराज असेल तर त्याचे भाऊ लोक एकच पाहत असतात की हे गेलो ह्याची इस्टेट कशी आणायची. काय पाहत असतात? ह्याची इस्टेट कशी आणायची. हा, किती मोठा महाराज असला तर पत्नी लोक म्हणजे होते महाराज खूप चांगले आहेत, काय करायचे, माझ्या गळ्यात फुटका मनी नाही, मग बोंबलत फिरतो. म्हणजे तिची अपेक्षा कशा असतात? पत्नी म्हणलं की पती या नात्याने अपेक्षा असते, मुलगा म्हणलं की बाप आई या दृष्टीने अपेक्षा असते. म्हणून त्या अपेक्षा पूर्ण त्यांच्याकडून होत नसतात. महाराज म्हणतात हे जर आपल्या जीवनाचं कल्याणाचं ओझं कोणावर टाकता येत असेल तर ते फक्त संतावर टाकता येईल. तो काय म्हणे माझे तुम्हाला संतावर ओझे. मग ते संत कसे कळायचे? संत कळतच नाहीत बघा. संत आहे ते माणसाला काय होत नाही, कळत नाहीत ना. कळतच कळतच नाहीत. का? नामदेव महाराज देवाच्या एवढे जवळ आहेत तर ते नामदेव महाराज देवाला म्हणतात संत ते कवन, संत ते कवन हे जाणराज. देवा संत कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं ह्याचं लक्षण तरी मला सांग, असं कोण म्हणतात? नामदेव महाराज. आता त्याच्या पुढे जाऊन बोलू. ज्ञानेश वेदाने पाहिलं की संत समाजाला कळून देण्यासाठी काय काय करावं, वेदाला बी नाही सुचलं महाराज. शेवटी
माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. मग ज्ञानेश्वरी लिहिली असताना संत कसे ते कळण्यासाठी काही उपमा दिल्या, पण त्या उपमा सुद्धा उन्या वाटल्या. चंद्रमेजे आलांछन मार्तंड जे तापहीन, हे का नाही? संत चंद्र आहेत, पण चंद्राला लांछन आहे, कलंक आहे, साधूला नाही. ही उनी उपमा द्यावी लागली. सूर्य आहे, संत सूर्यासारखे आहेत, हे ठीक आहे, पण सूर्य हा कसा आहे? तपणारा आहे, संत तपणारे नाहीत. मग कोणतं उदाहरण शोधावं? जगद्गुरु तुकोबारांनी उदाहरण शोधलं. संत कळायचे असेल तर उदाहरण आपल्या परिचयाचं असावं, आणि ते कसं असावं? त्या रूपकाला तंतोतंत बसणारा असावं. जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या लक्षात आलं, संत जर कळून द्यायचे असतील तर आपल्या परिचयाचं उदाहरण म्हणजे कोण आहे हे अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, हे माऊलीचे चित्त. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत कळायचे असते तर आई कळाली की संत कळतात. जोपर्यंत आई कळत नाही तोपर्यंत संत कोणालाच कळत. कोण कळाली पाहिजे? आई कळाली पाहिजे. आई कळाली की संत कळायला उशीरच लागत नाही. ते आपल्या शाळेत आपण शिकत असताना गणिताचा पिरियड असतो, तेव्हा गुरुजी काय करतात, एक उदाहरण सोडवून देतात. आणि ते उदाहरण सोडून दिलं पण मुलाला पक्का कळलं की ते म्हणतात खाली 4 धड्याखालची 4 उदाहरणं सोडून आणा. कुठून? घरी सोडून आणा. का? पहिलं उदाहरण पक्का कळालं की बाकीची गणितं विद्यार्थ्याला सहज सोडवायचे कळतात. तसं आईरूपी गणित कळालं की संतरूपी उदाहरणं सोडायला माणसाला वेळच लागत नाही. आईरूपी अगोदर उदाहरण कळावं. आई ही काय आहे? आई काय आहे?
सुभाषितकरांनी सांगितलेलं आहे की 4 गोष्टी किती श्रेष्ठ आहेत. आपलं श्रेष्ठत्व आपण पैशात मोजतो, आपलं श्रेष्ठत्व आपण रूपात मोजतो, आपलं श्रेष्ठत्व आपल्या अधिकारात मोजतो. पण आईचं श्रेष्ठत्व हे सत्ता, संपत्ती, कीर्ती कोणत्याही पारड्यात घातलं तरी आईचं पारडं त्याच्यापेक्षा जडच आहे. शास्त्रकारांनी असं सुभाषितकारांनी वर्णन केलेलं आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी ही किती श्रेष्ठ आहे, ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. कशापेक्षा श्रेष्ठ आहे? स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे आई हे तत्व. आणि महाराज म्हणून विचारतात की आई कळाले की संत कळायला उशीर लागत नाही. या जगात आता संत कळण्यासाठी जगाच्या पाठीवर आईशिवाय दुसरं उदाहरणच नाही. आम्ही तर म्हणतो आमची आई तर घरातच असते, मग तिला कळायला काय अवघड आहे. आम्हाला माहिती आहे तिला तपकीर वाढायला लागते, एवढंच माहिती. आम्हाला माहिती आहे ती शाळेत गेलेली नाही. ह्याच्यापेक्षा काय, ती जण स्वर्गापेक्षा तुलना जास्त करणं कसं काय, हे अतिशोक्ती वाटत नाही का? हे काहीतरी गुमराह करायला असं वाटत नाही का? हां, तर आई कशी श्रेष्ठ आहे. महाराज म्हणतात पहिल्यांदा आपल्या लेकराचं कल्याण कशात आहे ह्याची जाणीव जिला आहे ती आई आहे एक. आणि आपल्या लेकराच्या कल्याणासाठी, हितासाठी, भल्यासाठी, प्रगतीसाठी जी आपलं आयुष्याची कुर्बानी करायला तयार असते तिचं नाव काय आहे? आई. तिचं नाव आई आहे. आणि तुम्ही बघा या अभंगातले शब्द, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जाणे नाही बरं का. जाणे म्हणजे कळणं, जाणे म्हणजे कळणं. हे बघा, शेजाऱ्याचा मुलगा जर उन्हात खेळत असेल तर आई म्हणते कोणती बाई तिला कळतं का नाही, तिला डोकं आहे का नाही, लेकरं उन्हात किती पाय पोळत असते. ह्याला म्हणायचं जाणे. म्हणजे दुःख तिला कळतंय, तिला जाणे म्हणायचं. पण त्या दुःखानं जिचं अंतःकरण पोळतंय त्याला वाहे म्हणायचं. एक मुलगा असा पत्र्यावर उभा होता उन्हाळ्याच्या दिवसात. त्याची आई म्हणते त्याला खाली उतर बाबा पाय पोळायलेत, खाली उतर बाबा पाय पोळायला लागलेत. ती म्हणा तुला काय कळतंय, तुला काय कळते म्हणे. मग तिनं काय केलं, त्याचंच पोरगं बारकं उचललं पत्र्यावर ठेवलं. पत्र्यावर ठेवलं त्यानं उचलूनच घेतलं आणि खाली उडी मारली. ते म्हणलं आई काय आहे त्याचे किती पाय पोळते तुला कळत नाही का म्हणले. आईला म्हणला मग तुझ्या लेकराचे पाय पोळते हे तुला कळतं, तसं माझं लेकरू तू आहे, तुझे पाय पोळते हे माझ्या हृदयाला पोळतं. तिचं नाव काय आहे? आई आहे. वाहे जाणे नाही. गुरुच्या संबंधाने शब्द आला तर ज्ञानोबराने तिथे जाणे शब्द वापरला. भक्तीच्या संबंधाने शब्द आला तुकोबराने तिथे जाणे शब्द वापरला. जाणे भक्तीचा जीवा जाणे, जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे, मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतशती. म्हणून जिचे पिढे बाळ प्राणतयाचा विकळ, ही कोण आहे? ही आई आहे महाराज. आई आई ही आई कोणती? कोणती आई नाही का. ज्ञानोबा म्हणतात शिष्याच्या होण्या होईजे का बाळकाच्या धनी ध्याईजे, हे सद्गुरूच एकलीने जाणीजे का प्रसवत्या. माऊलीने शब्द आपला प्रसवत्या. जिनं जिला लेकराला जन्म दिला ती आई बरं का. प्रसवत्या दत्तक आई नाही, मानलेली आई नाही. आणि जिला मूलबाळ नसते त्याला वाटते अख्ख्या गावाने आपल्याला आई मानावं. मी एका बैठकीत सगळेच म्हणाले आई आल्या आई आल्या. मला वाटतं इतकी कशी हिला लेकरं आई आले म्हणून ही महाराज तिला मूलबाळ नाही, तिला वाटते सगळ्या लोकांनी मला आई मानावं. काय म्हणायचं? आई. आणि अजून एक नवीन पोस्ट निघाली बघा, मोठी आई. तुमच्या गावाला आहे का नाही कोण? मोठी आई जी सगळ्या जावाजावात मोठी असते तिला सगळ्या जावाच्या लेकरांनी काय म्हणायचं? मोठी आई. मग तिनं दादा वाजूस तर आंघोळ का नका करेना, पण तिला कसली आई म्हणायची? ही असली मोठी आई नाही. तर काही लोक म्हणतात आम्ही त्याला आई मानले, ही मानलेली आई नाही. हां, महाराज म्हणतात कोणती आई?
प्रसवती जिनं आपल्या पोटी 9 महिने 9 दिवस वागवून लेकराला जन्म दिलेला ती आई. कोणची आई? ती आई. जरा लक्षात घ्या आई काय आहे. अलीकडच्या लोकांची जरा डोके वेगळी असतात. म्हाताऱ्या बायका म्हणतात पप्या बरा होतो, पण तांदूळ पडल्यापासून पप्या बिघडले. कधीपासून? तांदूळ पडल्यापासून. कशी बुद्धी बदलती माणसाची बघा. एक बाई आपल्या मुलाला रोज डब्बा करून द्यायची. डब्बा करून द्यायची, ते नोकरीला जायचं. आता शहराच्या जवळच त्याला गावाच्या जवळ शहरात नोकरी होती. रोज डब्बा करून द्यायची, घेऊन जायचा. तेव्हाकडे त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आई स्वतःच डबा करून द्यायची. पण सुनबाईने सांगितलं आत्या तुम्ही त्या डबा करून देता गोष्ट खरी, पण तुम्ही किती दिवस पुरणार आहे. एकदा मी स्वयंपाक करते, चुकलं काय झालं तर तुम्ही मला मार्गदर्शन करा, पण त्यांच्या जन्माला डबा करून द्यायची जबाबदारी माझीच आहे. बाई म्हणले तू कर. मग तिनं स्वयंपाक करायला बसली. पहिली चपाती केली भारताचा नकाशा, दुसरी चपाती केली महाराष्ट्राचा नकाशा. आता शिकलेल्या पोराला 2च्या वर जातच नाहीत म्हणा, कारण वडापाव आता काय काय खात्यात सांगता येत नाही. तिला कशी तरी तिसरी बी केली ती खेडचा नकाशा. 4 शिवाराच्या आतला सगळा नकाशा काढला आणि डब्बा भरून दिला बायकोने. 4 लोकात बसल्यानंतर स्टाफचे लोक जेवायला बसल्यानंतर ते डब्याला पहिलं असायचे 3 तळे असायचे बघा, वरचं एक असायचे. ती ढकललं की डबा उघडायचा. त्यानं असं ढकलल्यावर ते डब्यानं अशी उडी मारली वरच्या डब्याचं टोपल्यानं. का ती चपाती इतकी निबर होती, ती वाटच बघत होती की माझं कधी बिरडं फुटत आहे आणि मी कधी चरायला जाते. ती उडी मारली, त्या चपाती काढली, तर भारताचा नकाशा, महाराष्ट्राचा नकाशा, गावचा नकाशा. आणि त्याने तसाच दाबून ठेवला. आणि घरी आल्यानंतर मित्राला म्हणला जरा मला शुक्रवार आहे म्हणला, त्यामुळे माझ्या लक्षात नाही घरी डबा आणायचं, पण दिला म्हणले. घरी आले आईला खवळायला लागला, तुला काय कळतं का नाही, रोज चांगल्या चपात्या करते अशी का करायला लागली. 4 लोक पोरात. मग आमच्या स्टाफमध्ये मला खाली बघायची पाळी आली. इतक्या वातड चपात्या असतात का, इतक्या निबर चपात्या असतात. तू एवढी सुगरण म्हणून आपल्या गल्लीत कोणाकडे बी पाहुणे आले तर तुला स्वयंपाकाला बोलवते. आज तुझं काय भान जागेवर नव्हतं का, डोकं जागेवर नव्हतं का. फड 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 बोलायला लागला. आईच्या चेहऱ्यावर काहीच फरक नाही. ज्याची चूक नसते त्याच्या चेहऱ्यावर फरक दिसत नाही, काही फरक नाही. म्हणलं आई मी एवढं रागवतोय तर तुला कसा राग येत नाही. आईनं सांगितलं जर डब्बा मी केला असता तर मला राग आला असता. त्याच्या लक्षात आलं घरात दुगी शिवाय नाही. डब्बा कोणी केला असेल, पत्नीने केला असेल. ते म्हणले आई जाऊ दे गिरणीच बरोबर नसेल, पिठच वळणी आलं नसेल, म्हणजे काय त्याच्यात फरक पडतो त्या विचारामध्ये. मला सांगायचं कारण आहे आई हे आई काय आहे, प्रसवती जिनं जन्म दिला ते कशामुळे ती तरी एवढं सहन करते. आता कधी कधी आपल्याला राग येतो बघा, आई बोलले म्हणजे कधी कधी काय येतो, राग येतो. एक आई म्हणले अरे तुझ्यासाठी किती कष्ट घेतले आम्ही, तुझ्यासाठी किती कष्ट घेतले. त्याची बायको म्हणले हे म्हातारे नेहमीच तुमच्यावर उपकार दाखवते, हिचा एकदा उपकारच फेडून टाका. काय करा, हिचा एकदा उपकारच फेडून टाका म्हणलं. त्यानं ठरविलं. 3 दिवसाची रजा काढली, घरीच बसला. थंडीचे दिवस होते. आई म्हणला तुझ्या रूममध्ये मला झोपायचं आणि तुझी सेवा करायची. त्याला वाटलं 2-4 दिवस सेवा केली म्हणजे आईचा उपकार संपून जाईल. लगेच आई उठली की लगे उठायचा, जेवायला आणून द्यायचा, सगळं करायचं, स्नानाला पाणी द्यायचं, सगळं करायचं. थंडीचे दिवस होते. आईच्या लक्षात आलं किती उपकार फेडतो ते आपण बघू म्हणले. असं क्वाटोर आई झोपले, तो खाली झोपलेला. आईनं काय केलं, अगदी बरोबर गार वारा सुटायच्या टायमाला जे पाण्याचा तांब्या असा तो ढकलून दिला की त्याच्या अंगाखाली पाणी गेलं. अंगाखाली पाणी गेल्याबरोबर तो चवताळून उठला. आई कसं तुला लक्षात येत नाही, किती गारवा, किती मला थंड वाढली. त्याने कपडे बदलून आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच झोपला. पुन्हा आईनं काय केलं, पुन्हा आणखी पाण्याचा तांब्या असा ढकलून दिला. ते मग पुन्हा तर जरा त्याचा स्वर वाढला ना, खर्जे होता ते एकदम मध्यमलाच गेला. तुला कळत नाही, अक्कल नाही, मी म्हणतोय किती मला थंडी वाजली असेल. आई म्हणले बघ माझं वय झाले लक्षात राहत नाही रे, असं म्हणले. पुन्हा तिसऱ्या दिवशी आईनं तेच केलं, तांब्या ढकलून दिला. ते म्हणलं आता तुला काय हातात घेऊन सांगू का तुला. आईनं सांगितलं याच्यामुळेच मी तांब्या ढकलून दिला,
दोनदा पाणी अंगाखाली गेलं तर तुला एवढा म्हणजे त्रास वाटायला लागला, एवढे अपशब्द बोलायला लागला, तू लहानपणी हागला, मुतला, लहानपणी वकला, काय झाला, कधीतरी शब्दानं तुला आठवण दिली का मी काय केले म्हणून? त्यानं उठून पाय धरले, आई तुझे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही. आई ही आईच आहे महाराज, तिचे उपकार कधीही आयुष्यात फेडता येत नाहीत आणि लेकराचं कल्याण हेच आईचं ध्येय असतं. कशामुळं असतं, काय कारण आहे? हे बघा, कोणी कोणावर प्रेम करत नाही काहीतरी कारण असल्याशिवाय, आणि कोणीच कोणावर हक्क करत नाही. एका पेट्रोल पंपाचं उद्घाटन होतं, एका गरीबाच्या पोरीला पेट्रोल पंप लागला होता. त्या गावाला मी जातो, अरे म्हणलं ताई तुला कसं काय पेट्रोल पंप मिळाला? म्हणजे महाराज पेट्रोल मंत्र्याची बायकोन आम्ही दोघी क्लासमेट होतो. हां, मी दिल्लीला गेले म्हणले आणि मैत्रिणीला फोन केला, ती म्हणली ये, कारण माझा हक्क होता, ती जरा बुद्ध होती म्हणले आणि माझे पेपर बघूनच ती पास होत होती म्हणले. त्याच्यामुळे माझ्याबद्दल तिच्या मनात आपुलकी होती. मी गेले आणि त्यांना म्हणले अगं तुला सगळं आम्ही कुठवर भीक मागावे? हां, आता मेवण्याला ते मेवण्या येणार त्यांना म्हणले भाऊजी अहो आमच्या गरीबाकडे काय बघा. आता इतक्या लोकात बोलले मी तुला काय पाहिजे, मला एक पंप द्या. मग त्याने लगेच पंप मंजूर करून दिला तिला. म्हणजे कुठला तरी हक्क असल्याशिवाय कोणीही कोणाला मदत करत नाही आणि कोणीही कोणाला आपलं म्हणत नाही, हा नियम आहे. मग आई आपली एवढी चिंता का करते, आई एवढी आपली काळजी का घेते, असं काय कारण आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात पोटी भारावा हे, पोटी भारावा हे, पोटे भारवा हे, पोटे भारवा हे, पोटी भारावा हे, पोटी भारावा हे, पोटी भारावा हे. पोटे भारवा हे, वाहे पोटे भारवा हे. त्याचे सर्वस्व ही मोहे साहे ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. त्याचे सर्वस्व ही साहे ना, त्याचे सर्वस्व ही साहे कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाते. पोटी भारवा हे, सजे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे, त्याचे सर्वस्व ही साहे. पोटे भारवा हे, त्याचे सर्वस्व हे साहे, त्याचे सर्वस्व हे साहे, त्याचे सर्वस्व हे साहे. रकुमाजे कुमार 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 पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हीच आहे. त्याचं कारण एक आहे की आई 9 महिने 9 दिवस त्या लेकराला आपल्या पोटात वाढवत असते, त्याचं ओझं सहन करत असते. आणि आई मुलाचा जन्म झाल्यावर मुलाची काळजी घेते नाही, गर्भधारणा झाल्यापासून त्या मुलाची काळजी घेते. कोण? आई. कारण तिच्या सगळ्या आहारावर त्या लेकरावर त्याचे परिणाम होत असतात, तिच्या त्या गर्भाच्या संस्कारावर त्या लेकरावर परिणाम होतात. म्हणून तर अभिमन्यू चक्रव्यूहात कसं जायचं हे आईच्या गर्भात असताना शिकला होता. अलीकडच्या काळात आपण पाहतो एक मराठी पाऊल पडते पुढे, याच्यात बघा श्याम गोराणे आणि ज्योती गोराणे हे पती पत्नी आहेत. आबाची 25 सप्ते केले होते, 25व्या पुण्यतिथीला. त्यावेळेला 3 सप्ताहात त्यांनी भागवत गायलं, ओखळीकर महाराजांच्या भागवतात गायलं होतं. मी तिला म्हणला की ज्योती तू गरोदर आहेस, एवढं काय कार्यक्रमाचे हाव तुला? आणि बाबा तसं नाही, त्या गर्भावर संस्कार घडले पाहिजे.
आणि ज्या वेळेला मी 4-5 वर्षांनी पुढे गेलो, आळंदी गेलो, तिथून समोरून चालू होतं. ज्योतीने नवऱ्याला सांगितलं बाबा आलेत वर बोलवा. मी वर गेलो तर म्हणे महाराज त्या बाळगर्भात असतानासुद्धा मी गायलं, त्याचा परिणाम माझ्या लेकरावर झाला आणि माझं लेकरा जागतिक कीर्ती झाले, मराठी पाऊल पडते पुढे. मग हे संस्कार देण्याची काळजीसुद्धा कोण करत असतं? हां, आई करत असतं. आत असतानासुद्धा आईला डोळे कसे होत असतात ही परंपरा आहे. आणि बाळ जन्माला आल्यानंतरसुद्धा आई त्याची काळजी कारण पोटी भार वाहे त्याचे कशी काळजी घेते सांगतो. जर एखाद्या लग्न कार्याला आपल्याला पती पत्नीला जेवायला बोलवलं तर बाप जेवताना करदुडा तुटेपर्यंत खात असतो. कशापर्यंत? करदुडा तुटेपर्यंत. पुरी व बटाट्याची भाजी कुस करून खातो. आई मात्र कोरडी पुरी तोडून खात असते. तिला माहीत आहे हे जर आपण तिखट अन्न खाल्लं तर अन्नाचे परिणाम दुधावर होणार आहेत आणि ते दूध जर खाल्लं तर बाळाला शौचाला लागल्याशिवाय राहणार नाही. पण त्याचं सुखही आई सुखातही आनंद मानते आणि दुःखातही आनंद मानते. अशी कोण असते? आई असते. पण ज्या दिवशी आपल्याला आई कळते त्या दिवशी संत कळायला उशीर लागत नाही. म्हणून अरुणाबाई यांनी आमच्या गावात ह्या दोघीजणी, कोणच्या? गुणाबाई नारायणराव आंबेडकर आणि बकुळाबाई विश्वनाथ आंबेडकर, ह्या दोघीजणी. ह्या दोघीचं असं आहे महाराज, एकीला 4 पोरं आणि 1 पोरगी आणि एकीला 1च पोरगी आणि 4 पोरं आहेत. बरोबर आहे. ज्या गुणा काकू होत्या त्यांचं महाराज त्यांना 4 मुली येतात. एक तारामतीबाई, दुसरे अरुणाबाई, तिसरे विमलबाई आणि चौथी नंदूबाई. अलग लक्षात. नंदूबाई बिचारी गेली, अरुणाबाईचा श्राद्ध आहे. विमलबाई आणि तारामतीबाई आहेत आणि त्यांना एकच भाऊ गुणवंत. आणि ह्या आमच्या दुसऱ्या बकुळबाई, बरोबर आहे, त्यांना किती पोरं येतं? किती पोरं आहेत? एक आसुरबा, दुसरे अंकुश बाप्पा, धाकटे हनुमंतराय, तिसरेच काय नाव? महादेवराव. हे 4 पोरं आणि सखूबाई एकच पोरगी बघा बसली तिथं आले ना. हां, ही त्यांचे मालक आहेत. हे यमलबाईचे मालक आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे? हां, मला 1 लाख घरं तोंडी पाठ आहेत मला. म्हणून मी त्यांचं वर्णन सांगितलं. असं त्या कुटुंबातल्या अरुणाबाई खूप अगदी समजदार होत्या. त्यांच्या मालकाने सांगितलं त्यांना शुगर जास्त होती, फार कमी काळात गेल्या. आज भारत असेल, श्रीकांत असेल, संगीत असेल, हे आईची सावली हरपली. ह्याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर कोणतंही उणेपणा नसतो. महाराज माझ्या आई वारल्यापासून मी नेहमी कुठंही गेलं की म्हाताऱ्या बायकांना भेटतो. म्हाताऱ्या बायकातच आईला पाहतो. ही आईची गोष्टच वेगळी. एवढी काळजी करणारी, एवढं आपुलकीचं कोणी असू शकत नाही. अशा अरुणाबाईला श्रद्धांजली वाहण्यासाठी कीर्तनाच्या रूपाने ही श्रद्धांजली आपण व्हायची. मला तसं म्हणजे आज संध्याकाळी संभाजीनगरची बैठक होती. उद्या मला इंदोरला पोचायचे आणि इंदोरचं कीर्तन करून दिल्लीला पोचायचं. पण ह्यांचा फोन आल्यानंतर मला परमेश्वर महाराज म्हणले की संभाजीनगरची बैठक आपण नंतर घेऊ, पण इकडं आलं पाहिजे. कारण हे खूप ह्या घराण्याची सेवा आहे आणि हे घराणे इतकं शाकाहारी आहे. गुरुवारी रामचंद्र बोधले महाराज बी पूर्वी ह्या गावाला येतच होते. आपले दीक्षित गुरुजी म्हणा, हे सगळे म्हणा, ही सगळी मंडळी याच गावची आहे. असो, झालेली सेवा या ठिकाणी सेवेला आपल्या सर्वांना विनंती, थोडेसे नियोजन लक्षात घ्या. अरुणाबाईचे मालक, दोन्ही मुलं, सुना, मुलगी, जावई, त्यांच्या बहिणी, हे जे सगळे आहेत ते सगळे तिथं फुटं जवळून उभा राहिल्यानंतर आपण एक अभंग म्हणू. अभंग म्हणल्यानंतर फुलं टाकली जाते. फुलं फक्त त्यांनीच टाकायची, बाकीच्यांनी नंतर नाही तर आपण जागेऊन फेकून पायाखाली तोडवली जाते. तर ते झालं, पुष्पवृष्टी केली की तुम्ही नैवेद्य दाखवायला लागला. तोपर्यंत आम्ही चाली म्हणून घेतो सगळ्या टाळ करायच्या. तोपर्यंत तुम्ही ज्ञानेश्वर